हाय फ्रेंड्स, तर आपण आजकाल सगळेजण स्किन केअर खूप करतात, हेअर केअरही करतात, पण कधी कधी हेअरकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे मी आज खूप दिवसानंतर हेअर केअरकडे लक्ष दिलं. माझ्या छोट्याशा नर्सरीमध्ये मी छान असं प्लांट्स लावलेले आहेत, खूप सारे आहे. त्यानंतर मी कोरफडचंही लावलेलं आहे. तर मी कोरफडचे 2 ते 3 जे लीव्स असतात ते तोडून घेतले. एकदम व्यवस्थित तोडायचे हे, कारण त्याला काटे असतात, ते काटे टुचतात आणि ते टुचले तर खूप म्हणजे जर कट झाला तो काटा तर आपल्या स्किनमध्येही राहू शकतो. त्यामुळे सावधानीने आणि केअरफुली कट करायचे. मी 3 लीव्स कट करून घेतले. त्यांना मस्त, हे बघा किती मस्त दिसतात, ते जाड जाड आणि सगळे झालेले. नंतर मी घरात आणले त्यांना आणि मग नंतर धुवून घेतले. मग नंतर त्याच्या आधी जे काटे असतात ते काढून घेतले व्यवस्थित. हळूवारपणे सगळे तिघी लिपचे मी काटे काढून घेतले. त्यानंतर थोडं त्यांना रेस्ट करू दिलं. पाण्यामध्ये ठेवलेलं होतं मी त्यांचं. ते पाण्यामध्ये का तर त्यांचा जो पिवळसरपणा असतो आपण कट केल्यानंतर तो जायसाठी. नंतर मग मी काटे मधून कट करून नंतर त्याला चमच्याने काढून घेतलं. पण मला चमच्याने जमलं नाही नीट, मी कारण अख्खं पान कट केलेलं मधून. त्यामुळे नंतर मी जेव्हा दुसरं पान घेतलं तेव्हा मला एक आयडिया आली. म्हटलं मधून कट करूया. मला थोडं यामध्ये दिसले ते माझ्या हातून पहिल्या पानाचे थोडे तुकडे पडलेले. त्यात मी खूप केअरफुली काढले, ते हात धुवून घेतले आणि नंतर मग परत मधून कट केले आणि नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून मग मधून कट करून त्यांना सगळे एका बाउलमध्ये काढून घेतले. छान असे एकदम व्यवस्थितपणे काढून एका बाउलमध्ये स्वच्छ हाताने ठेवून काढायचे त्यांना आणि आरामात काढायचे, नाहीतर ते आपल्याला लागूही शकतात काटे म्हणा. किंवा मी तर सुरी घेतलेली आहे, पण शक्यता असतात चमचा वापरा, सुरी लागू शकते हाताला. त्यामुळे नंतर मग सगळं काढून झाल्यावर मी सगळं मिक्सरमध्ये टाकलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं. नंतर मिक्स करून सगळं काढून घेतले, त्याची पेस्ट करून. मग नंतर कोकोनट ऑइल टाकलं 1 चमचा आणि 1 चमचा जास्मिनचं ऑइल स्मेलसाठी टाकलं. बघा माझे केस किती ड्राय झाले आहेत. त्यामुळे मग मी इथे लगेच ट्राय करायला गेली. बघा हे पेस्ट एकदम व्यवस्थित झालेली आहे. तर आपण चला लावूया आता. चला मग आपण जाऊयात आरशाकडे लावायला. चला मस्त लावायला जाऊया. मी विचार केला पहिले मोठ्या आरशावर लावायचं, पण मग नंतर विचार केला की सगळं खाली पण पडायचं. म्हणून मी जे वॉशरूममध्ये आपल्या बाथरूममध्ये जे आरसे असतात त्याच्यावर लावूया म्हणून मी तिथं गेले आणि तिथे लावले मस्त पटापट. सगळे हेअर मी पहिले कॉम्ब करून घेतले. त्यांना गुंता जी असते सगळी गुंता काढून घेतली कॉम्ब करून. जाड कंगवा घ्यायचा शक्यतो. हेअर कधीही आपण जेव्हा त्यांच्यातली गुंता काढतो ना त्यातले हे घ्यायचे पहिले. नंतर मग मी हे मिश्रण घेतलं आणि हळूवारपणे बोटांनी घेऊन मध्य जसं भांग पाडतो ना आपण तसं भांग पाडून मग नंतर मध्यभागी लावावं. व्यवस्थित मुळांशी लागेल असं लावून मस्तपणे राहिलं. मी ना खूप केअर करते स्किनची, पण तरीसुद्धा माझ्या ना स्किनला तर काही नाही, पण हेअरमध्ये डॅन्ड्रफ खूप असतो. मग मी एकदा विचार केला बसल्या की माझ्या हेअरला खूप डॅन्ड्रफ झालेला, तर काय करावे म्हणून मग मला असंच बसल्या माझ्या मैत्रिणी म्हटल्यात की थोडं डॅन्ड्रफ असलं की कोरफड लावता, तिच्याने निघून जातं. म्हटलं चला आज करूया काहीतरी. म्हटलं आज स्किन केअर नाही तर आज हेअर केअर करूया. मी एकदम विचार करत बसलेली. मग शेवटी उठली सकाळी, पटपट आवरलं, आंघोळ बिंघोळ केली आणि नंतर केसांना मस्तपैकी ते सगळं लावून घेतलं. लावता माझ्या मनात विचार आला की हे जर तोंडाला लावलं तर, पण मग विचार आला नंतर की हे खूप कडू असते. तोंड मला कडू बिलकुल आवडत नाही, कडू गोष्टी मला थोड्याही आवडत नाही. त्यामुळे मी विचार नाही केला ते लावायचा. पटपट आवरलं, सगळं लावून झालं. मी एकदम व्यवस्थित सगळं थोडंही राहू नाही देता सगळं डोक्यावर ओतून घेतलेलं आणि व्यवस्थित मॉलिश केली. केस व्यवस्थित पूर्णपणे सगळे कव्हर केले त्या जेलने, जे आपण मिश्रण बनवलेलं होतं ना त्याने सगळंपैकी एकदम व्यवस्थित करून घेतलं आणि नंतर व्यवस्थित त्यांना स्क्रोल करत मॉलिश केली थोडीफार. आणि मग सगळे केसांना लावून झाल्यावर थोडंफार मस्त त्याचा जोडा बनवून केसांना क्लिप लावून घेतली. क्लिप लावून मी त्यावर थोडा वेळ विचार केला की काय करू, पण नंतर म्हटलं क्लिप लावूया. क्लिप लावून मी शॉवर कॅप जी असते आपली
मोस्टली ना शॉवर कॅपच घालायची, कारण आपण कुठेही डोकं टेकवलं ना तर मग ते म्हणजे जर आपल्या केसांना जर कलर असेल तर तो कलर सोडू शकते एखाद वेळेस. त्यामुळे हेअर वॉशची जी कॅप असते ना आपली ती घालून घ्यावी, व्यवस्थित लावून घेतली. आणि मग नंतर मी केले माझ्या बाकीचे कामं उरलेले होते त्यांना. व्यवस्थित लावल्यावर मी मस्त बाकीचे कामं आवरूया म्हटलं, पण ती हेअर कॅप शॉवर कॅपसुद्धा माझी सैल झालेली होती, त्याची जी इलॅस्टिक असते ती लावून घेतली. आणि मला एवढी खुशी झाली ना ते बसली तर. मग हँड वॉश केलं एकदम व्यवस्थित, कारण ते कोरफड एवढं कडू असते ना, कधी कधी तर एखाद वेळेस मी चेहऱ्याला सुद्धा लावलेलं तर एवढं कडू असते, तर तोंडात गेल्यावर असं तरीच वाटते. मग सगळं आवरलं मी मस्तपैकी आणि गेली माझं आवरायला. भांडे आवरून झाले माझे, बाकी होते, झाले नाही सॉरी सगळं स्वयंपाक झाला, जेवण झालं, भांडे आवरायचे बाकी होते. मग काय आपल्या गृहिणींचं कामच काय असते. मस्त भांडे घासले, जेवण झालेलं होतं, सगळं आवरलं गेलं होतं. मस्त भांडे घासले आणि म्हटलं काय करावं, भांडे घासून घ्यावे, मग नंतर आवरावं, सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं मी. मग पटापट जेवढं फास्ट होईल ना तेवढं मी भांडे घासून घेतले. नंतर काय असते ना आपल्या गृहिणींचं एक हे असते की भांडे व्यवस्थित घासून घ्यावे, व्यवस्थित पुसून घ्यावं. ओटा जर क्लीन असला ना तर बायांना खूपच आनंद वाटतो, नंतर स्वयंपाक करायला म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीला म्हणा. इच्छा असते कधी कधी की काहीच करावं नाही, पण जर ओटा जर स्वच्छ असला ना तर तो स्वच्छ ओटा पाहून मनाला इतकं आनंद वाटते ना, नंतर बेसिनमध्ये काहीच नसलेलं खूप छान असं वाटते. त्यामुळे मी कधीही जेवण झाल्या सकाळ असो, संध्याकाळ असो किंवा दुपार असो, दुपारची चहासुद्धा झाली की मी भांडे धुवूनच ठेवते मोस्टली. मग सगळं आवरून बिवरून झालं, नंतर तवा घासायचा होता माझा. तव्यावर मी थोडंफार पितांबरी टाकूनच घासते, कारण त्याची चिकटपणा निघत नाही म्हणून. तर झाले आपले 1 तास झालेला आहे आपल्याला लावून. तर मग म्हटलं चला 1 तास पण जास्त झाला वाटते मला. मी उठली, मस्त सगळं शॅम्पू घेतला आणि हेअर वॉश करायला सुद्धा घेतलं. आणि हेअर वॉश केल्यानंतर मी हेअर ड्राय करायला कधीच विसरत नाही, कारण हेअर ड्राय जर नाही केले तर मला लगेच सर्दी आणि शिंका तर खूपच येतात. भलेही तो उन्हाळा असो, हिवाळा असो की पावसाळा, मला कधीही हेअर वॉश केल्यानंतर सर्दी होते. नंतर मी बघा हेअर किती स्मूथ झालेत, किती छान असे झाले. मी हे आदल्या दिवशी करायचं म्हणून विचार केलेला, म्हणून मला डॅन्ड्रफ पण नाही आणि स्मूथनिंगसुद्धा खूप छान अशी वाटते, थोडीफार का होईना मस्त झालेली. नंतर आम्ही रात्री पटकन तयारी केली आणि नाईट राईडला गेलो. मस्त छान असं वातावरण, रात्री थंडगार वाटते, खूप मस्त मजा येते ह्या रोडने यायला. आम्ही सहसा करून रोज नाही पण 1-2 दिवसाआड नेहमी जातो ना नाईट राईडला, खूप मजा येते. नंतर आम्ही सोसायटीमध्ये आलो आणि इथं शिवजयंतीची तयारी जोरदार चालू होती, त्यामुळे हे बघून मला खूप मस्त